जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सोलकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरी मंचच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला अनेकांचा पाठिंबा। इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेल्या सोलकुड पाणी योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरी मंचच्या वतीने महात्मा गांधी पुतळा येथे आयोजित केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला इचलकरंजीतील सर्वसामान्य नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक, शैक्षणिक, व्यापारी संस्था, संघटना यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला। शहराला शुद्ध मुबलक पाणी देणे ही शासनाची जबाबदारी आहे। तसेच लढा पाण्यासाठी, पाणी गावासाठी, इनाम गावासाठी ही भूमिका घेऊन या प्रश्नाची तीव्रता व जाणीव या अन्नत्याग आंदोलनाद्वारे सरकारला करून देण्यासाठी एक दिवसीय आंदोलन आयोजित केले होते। इचलकरंजी नागरी मंचचे 35हून अधिक स्त्री पुरुष कार्यकर्ते, मंचचे प्रमुख अभिजित पटवा यांच्या नेतृत्वाखाली दिवसभर अन्नत्याग करून या आंदोलनात सहभागी झाले होते। या मंचावर सोलकुड पाणी योजनेची गरज आणि त्याचा सर्व इतिहास सांगणारी पोस्टर्स लावण्यात आली। यावेळी उमेश पाटील, मीना कासार, रुपाली माळी, कल्पना माळी, राजू कोनूर, अमित बियानी, संजय डाके, अमोल ढवळे, रवींद्र भंडारी, विद्यासागर सराटे, राजू आर्गे, संजय कोरीगिरी, शीतल मगदुम, बसवराज कोडगे, दीपक लाटणे, अमोल मोरे, दीपक अग्रवाल, राम आडकी, प्रसाद कुलकर्णी, ध्रुती दळवाई, योगेश पाटुकले, नितीन ठिगळे, जतीन पोद्दार, संजय डाके, डॉक्टर सुप्रिया माने, अरुण बांगड अन्नत्याग आंदोलनास बसले होते। उपोषणाला राहुल आवाडे, मदन कारंडे, प्रताप ओगाडे, राहुल खंजिरे, सुनील बारवडे, शशांक बावस्कर, मेघा चाळके, अशोक स्वामी, अनिल डाळ्या, दीपक सुर्वे, नितेश पवार, अमृत भोसले, जयेश बुगड, सतीश मुळीक, संजय कांबळे, राजू बोंद्रे, सागर चाळके, दिलीप मुत्ता, मारुती लोहार, प्रधान माळी, प्रकाश मोरबाळी, फारुख शेडबाळे, दत्तात्रय गोरे, विश्वनाथ मुसळे अँड एस.बी. सावेकर, राजू आलासे, बजरंग लोणारी, शंकर पवार, सर शिवाजी पाटील, सावित्री हजारे, प्रमोद खुडे, मिलिंद कोले, बाबू पनोरी, ज्योत्स्ना भिसे, प्रकाश सुतार, नंदकिशोर भुतडा, प्रधान माळी यांच्यासह हटकर गोष्टी समाज, संत निरकारी मंडळ, वृंदा महिला मंच, कैलासवासी कृष्णबाई चुडाप्पा पाटील फाउंडेशन, चौंडेश्वरी युवती फाउंडेशन, कोल्हापूर जिल्हा गुरुप्रसाद योग मंडळ, पतंजली योग समिती, प्रिंटिंग प्रेस, फॅब्रिकेशन असोसिएशन, बिल्डिंग मटेरियल सप्लायर असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन, आम आदमी पार्टी, महेश सेवा समिती, अभा मराठा महासंघ, इचलकरंजी क्रीडा असोसिएशन यांनी भेट देऊन पाठिंबा दिला होता। याचबरोबर सोमवार तारीख 30 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता गांधी पुतळा ते प्रांत कार्यालय असा मूक मोर्चा आयोजित केला आहे। त्यात इचलकरंजीकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।